चला आत येऊन काहीतरी खाऊन घे. आई, तू राहू दे ग. मालक, मालक, नमस्कार मालक. मालक, समद उलट झालंय. काय उलट झालं? स्पष्ट सांग. मालक, तो रामजी परत आलाय. अरे, रिकाम्या हातानं नाही आलाय. पैसे कमवून आणलेत. आता भीमाच्या समद्या समस्या दूर होतील. मग तो कशाला शुद्धीकरणासाठी तयार होणार? इकडे इकडे वरती ये. थोडा आणखी पुढे. तुम्ही सगळे अपशकुनीच राहणार. सकाळ सकाळी अपशकुनी बातमी ऐकवायला आला. शुद्धीकरण करून तुझी जात तर उच्च केली, पण तुझ्या विचारांचं काय करू? बुद्धी कुठून देऊ? तुम्हा सगळ्यांची इच्छा असती तर त्या भीमरावचं शुद्धीकरण झालं असतं. अरे, पकडून त्याला यज्ञात बसवलं असतं. तुम्ही लोक कुठल्याच लायकीचे नाहीत. कुठल्याही कामाचे नाही तुम्ही लोक. आम्ही प्रयत्न तर पूर्ण करतो. गप! पडतो. एक शब्दही बोललास ना तर इथेच आपटून आपटून मारू. उच्च जातीचा झालायस म्हणून काही बोलत नाहीये. जा, जाऊन समजाव त्या मूर्ख भीमरावला. जा. त्या दिवशी नरोत्तम सांगत होता की हा भीमराव प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी वाचतो. कदाचित त्याच्या भाग्यात ग्रहांचा एखादा प्रबळ योग तर नाही ना? सगळं गुंतलेलं आहे. समजत नाहीये कसं सोडवू. अरे, तू काही सोडू शकणार नाहीस भीमराव. जोखू काका, काका, हे तुमच्या चेहऱ्याला काय झालंय? समजा तुझ्यामुळे झालंय. आम्ही एवढ्या वर्षांपासून इथं राहतोय, पण आजपर्यंत कधीच वरच्या जातीचे लोक आमच्याशी असे कधीच वागत नव्हते. अरे, आम्ही तर आजपर्यंत हेच शिकलोय का वरच्या जातीच्या लोकांच्या रागांपासून जपून राहण्यातच फायदा आहे. पण तू तर त्यांच्याशी दुश्मनीच घेऊन बसलाय. काका, तुम्ही विनाकारण घाबरताय तर लोकांना असं काय? भीम, सांगून ठेवतोय तुला, आम्हाला काय समजवू नकोस. बस, तुला आता शेवटचं काय ते सजग करून ठेवतोय. तशी आमची जात ना मोठी झाली आता शुद्धीकरणानंतर. म्हणूनच प्रचंड देवांनी चहा फेकून मारलाय. नाहीतर आपटलं असतं मला, तेव्हा तो काय केलं असतं? हा, तेव्हा तो काय केलं असतं? कायच नाही. तुझ्यामुळे आमचं जगणं मुश्किल झालंय भीमराव. काका, तुम्ही आणि आनंद यापुढे हे काम नाही करणार. हो, घरात
पैशाची गरज नक्की पडेल आणि मी ते तुमच्या दोघांकडूनच मागन, कारण या घरात माझं कोणी दुसरं तर नाहीच आहे ज्याच्याकडे मी पैसे मागू शकेन हक्कानं. पण यासाठी तुम्ही असं काहीही काम नाही करायचं की आम्हाला लाज वाटेल तुम्हाला काहीही बोलताना. तुम्हा दोघांना भीम भाऊ आणि रमाच लय लाडके आहेत, पण आम्ही सुद्धा दुश्मन नाही आहोत तुमच्या लोकांचे. तुमच्या लोकांना काही झालं तर दुःख आम्हाला पण होतं, त्रास आम्हाला पण होतो. हात जोडते तुमच्या समोर, हात जोडते मी, नका करू हे काम यापुढे. तू दवाखान्यात बेशुद्ध होतास, पण तू जे लक्ष्मीला सांगितलंस की जे पैसे ती घेऊन आली आहे त्या पैशाने तू उपचार करणार नाहीस म्हणून, तुझं ऐकून तिने पैसे नाल्यात फेकून दिले. पण त्या बदल्यात मी तुझ्याकडून ही अपेक्षा नक्की ठेवते की तुझं प्रेम लक्ष्मीसाठी तसंच राहील जसं आधी होतं. राहू द्या आई, नका बोलू त्यांना काही. जर तुम्ही यांना काही बोललात ना तर लगेच भीम भाऊ आणि रमाचा जप करायला लागतील. हे नका बोलू यांना काही. आत्या, मी त्यांना शोधून आणते. माहित नाही कुठे गेले. कुठे गेले असतील हे, कुठे बी दिसत नाहीयेत. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. ऐका ना, मी पण त्रासात आहे. मला पण शिकवा ना हे. मला पण थोडी शांती पाहिजे. असा हात ठेव आणि हा हात ह्याच्या वर. डोळे बंद कर आणि माझ्यासोबत बोल. बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. तू इथे बसलायस? हे घे तुझे पैसे आणि हे सांग की तुझी आई कुठे आहे? तुम्हाला याच्याशी काय देणं घेणं आहे की माझी आई कुठे आहे? देणं घेणं आहे. त्या हरवल्या आहेत अशी तक्रार देण्यात आली आहे आणि यावर काहीतरी करावंच लागेल, नाहीतर तो भीमराव नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मला त्याला कसलीच संधी द्यायची नाहीये की तो माझ्याशी वाद घालेल. त्याने एक वेळा माफी मागितलीये आणि मला त्याला कायमस्वरूपी माफी मागतानाच बघायचं आहे. ते तुम्हाला माहीत आणि त्या भीमरावला माहीत. माझा काही संबंध नाही. हे बघ, सरळ सरळ सांग,
तुझी आई कुठे आहे? नाही सांगणार. तू असं नाही ऐकणार. चल माझ्यासोबत. हात सोडा माझा. आता जेव्हा चौकीत येशील तेव्हाच सांगशील आणि तेव्हाच सुटशील. मला तुझ्या नादी लागून त्या खालच्या जातीच्या भीम आणि रमाच्या तोंडी लागायचं नाहीये. चल. सोडा सोडा मला. चल. सोडा सोडा मला. सोडा. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. दरवेळी प्रचंड देवजी दरवेळी हेच होतं. कितीही प्रयत्न करा, काहीही करा, त्या भीमरावाचं काही बिघडू शकत नाही. आपण सगळे रामजी परत आलाय. मग पुन्हा काम तर शोधणारच. तो आनंद सुद्धा काम शोधेल. तर आम्ही हे सुनिश्चित करू की त्या दोघांना काम मिळू नये. आणि नरोत्तम तू हे सुनिश्चित कर की त्या रामजीची पेन्शन पुन्हा सुरू होऊ नये. पत्रांचं काहीही उत्तर आलं नाहीये. त्यामुळे बाबांची पेन्शन सुरू करण्यासाठी काहीतरी दुसरं करावं लागेल. सगळे या. सगळ्या इकडे. ज्यांनी ज्यांनी शुद्धीकरण केलं सगळे इकडे या. नमस्कार मालक. असं काय झालं मालक? तुम्ही कशाला आलात? आम्हाला बोलवायचं होतं. तर गोष्ट अशी आहे की प्रचंड देवांचा छोटा भाऊ लंडनहून शिकून येतोय. तर मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी त्यांचं स्वागत करावं. ठीक आहे? अहो करणार कसं नाही मालक. तुम्ही सांगा काय करायचं आहे. जनार्दन तू एक काम कर, फुलांचा हारबीर घेऊन ये. ठीक आहे मालक. मालक माझ्यासाठी काय आदेश? हितेश, तू ढोलाची व्यवस्था कर. होऊन जाईल मालक. मालक मी काय घेऊन येऊ? नटवर, तू फक्त चप्पल घालून येशील. तू काय मालक? लक्ष्मीने पण शुद्धीकरण करून घेतलं होतं ना? हं? लक्ष्मी, शुद्धीकरण करून घेतलंस ना? बाहेर ये. लक्ष्मी, तू बरोबर नाही केलंस. तू हे शुद्धीकरण करून या घराच्या आतच जातीची रेघ ओढलीस. हो, ओढलीये. आणि यावर आधीच खूप वाद झालाय. आता जे झालं ते झालं. परत इशय काढायचा काही फायदा नाहीये. आणि आता सत्य हेच आहे की शुद्धीकरण केल्यानंतर मला समाजात थोडी इज्जत मिळते, जी मला पाहिजे. लक्ष्मी, ऐकायला येत नाही का? बाहेर ये आत्ताच्या आत्ता. मी जाते. प्रचंड देवजीच्या भावाच्या येण्याने आनंदात लाडू वाटलं होतं. आता त्यांचं स्वागतही करेन. हो हो लक्ष्मी, जा. तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं काम हेच तर आहे. फक्त लक्षात ठेव, ज्याला तू सन्मान समजतेस ना, ते एक षडयंत्र आहे. एक विचार करून रचलेला कट आपली ऐपत कधीच वाढू न देण्यासाठी. आनंद, ही गोष्ट ह्यांना आत्ता कळणार नाही. जा.
दादा, भीम आणि रमा अजून आलेले नाहीयेत. मी बघून येते त्यांना. नाही मीरा, ते दोघं येतील. तू त्यांना श्रद्धा जाऊ नकोस. ताई, लक्ष्मी तशी पण घरी नाहीये, मग घरच्या कामात थोडी मदतच करा. रमा आणि भीमचं काय आहे, धावतच असतात. जिजाबाई, चल सोबत मिळून काम करूया. काय माहित, सोबत राहून काम केल्यामुळे तुला सोबत राहण्याचं महत्व समजेल. चला. रामजी, तुम्ही दोघे आराम करा. आज मी जाऊन बघतो काही काम मिळतं का. पुरंजन काका, थांबा, मी पण येतो तुमच्यासोबत. बाळा, तुझी तब्येत पण बरोबर नाहीये, तर तू पण आराम कर. जेव्हा तब्येत चांगली होणार तेव्हा तू पण माझ्यासोबत कामाला चल. नाही काका, चला मी पण येतो. आनंद, तू आत्ताच दवाखान्यातून आलायस, आराम कर. बाबा, आता अशा परिस्थितीत आपण दोघं तर आराम करू शकत नाही. मग तुम्हीच करा. आणि बाबा, कधीतरी मला पण संधी द्या, तुमचा मुलगा म्हणून कर्तव्य निभावण्याचं. स्वतःची काळजी घ्या बाबा. चला काका. रमा, बाबांनी सांगितलं होतं की ह्याच ऑफिसमधून त्यांच्यासारख्या लोकांच्या पेन्शनचा हिशोब केला जातो. जाऊन बोलूया. फक्त बोलायचं नाही, काही ना काही करून बाबांची पेन्शन सुरूच करू. चला. सर, एक काम आहे तुमच्याकडे. इकडे जे पण येतात ते कामासाठीच येतात, बागेत फिरायला येत नाहीत. वेळ असेल तर बोलू आपण. असं काय बोलताय तुम्ही? आता तू आम्हाला शिकवणार कसं बोलायचं ते? चला निघा इथून. हे बघा, मी समजू शकतो की तुम्ही आता व्यस्त आहात, तर आम्ही थोड्या वेळानंतर येतो तेव्हा बोलूया, परंतु अशा पद्धतीने बोलू नका. थोड्या वेळात येणार तू? निघ इथून. नाही जाणार मी. आणि हे ऑफिस यासाठी उघडलंय की लोकांच्या समस्या ऐकून घ्याल. चांगल्या प्रकारे माहिती आहे तुझं काम. भीमराव नाव आहे ना तुझं? तुझ्या बापाच्या पेन्शनसाठी आलायस ना? तुझ्या बापानेच लिहून दिलं होतं की त्याला पेन्शन नकोय म्हणून. हे आहे ते पत्र, बघून घे. आणि तू परत पेन्शन सुरू करायला आलायस? तुला काय वाटतं आम्ही सर्व इथे ह्याच्यासाठी बसलोय की तुझा बाप काय वेगळं लिहून देईल, मुलगा येऊन वेगळं नाटक करेल? बाबांचा नाईलाज होता त्यावेळी. पेन्शन शिवाय परिस्थिती खराब झाली आमची. मी हेच सांगण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं होतं, पण त्यांचं उत्तर आलं नाही म्हणून आलो तुमच्याकडे. खालच्या जातीची ठोकळ बुद्धी. वाटतं तुम्ही असं नाही ऐकणार. धक्का मारून तुम्हाला बाहेर काढावं लागेल. शिपाई, शिपाई, उचलून बाहेर फेक यांना ताबडतोब. काढ बाहेर यांना. हे बघा, मी इथून नाही जाणार. चला हे बाहेर. बघा, मी चला बोलतोय बाहेर, ना. चला बाहेर. चला, असं चला, असं चला, तुम्ही चला, निघा. असं नाही तुम्ही करू असं नाही करू शकत. शकत. तुम्ही निघा, निघा, चला. अहो, बाहेर निघा. आणि पुन्हा आतमध्ये येऊ नका. प्रचंड देवांचे लहान भाऊ आहेत.
लंडनला शिकतायत.